काही काहींना काम तर काही करायचं नाही, नुसतं बोट घालायची किंवा या बोटाचा थुका त्या बोटाला लावायचा किंवा टोप्या फिरवायच्या, ही टोपी इकडं ती टोपी तिकडं. ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये ह्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे आजपासून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि बारामती शहरातील सर्व प्रभागातील माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतभेदाबाबत बोलायचं नाही, चर्चा पण करू नका. एकमेकांच्या बद्दल इतरांच्याकडे कॉमेंट्स पण त्या ठिकाणी पास करायचं कारण नाही. नाहीतर काय काय न सवय उठून गेला, येड आहे तिच्या आयला त्याच्या, अरे काय येड आहे तू, लय शहाणा आहे का? हे जे काही प्रकार आहेत, काही काहींना काम तर काही करायचं नाही, नुसतं बोट घालायची किंवा या बोटाचा थुका त्या बोटाला लावायचा किंवा टोप्या फिरवायच्या, ही टोपी इकडं ती टोपी तिकडं. कृपा करा. 100% माझ्या जागी कुणी असेल तर ते काम करू शकत नाही. आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पुढच्या 5 वर्षाच्या करता गेला पाहिजे. आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो? त्यामुळे विकासाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्या विचाराचाच आमदार निवडून येणं गरजेचं आहे. हे सांगायला मला नव्याने काही गरज नाही असं वाटतं. ते तुम्ही त्याच्यामध्ये हुशार आहात. 5 वर्ष आपण सत्तेत नव्हतो तेव्हा 14 ते 19 व्यापाऱ्यांनी पण विचार करा आणि तुम्ही पण विचार करा. 14 ते 19 काय आपली अवस्था झाली होती. त्याच्यामध्ये बारामतीच्या प्रगतीसाठी आपल्या विचारांचाच आमदार विधानसभेत जायला हवा हे प्रत्येक बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मतदाराला समजून सांगितलं पाहिजे. मागच्या वेळेस ज्या बूथ कमिट्यांनी नीट काम केलं तिथंच बरं मतदान झालं. बाकीकडे काय मतदान नेहमीच आपल्याला पडतं, निवांत होते, तिथं काही झालं नाही. ठीक आहे, मी काढत नाही मागं, पण ते लक्षात तरी मी आणून दिलं पाहिजे. आज बूथ कमिट्या ज्या केल्यात त्यांची जबाबदारी आहे. कोण राहिला असेल तर मी ते अंतर्भूत करायला तयार आहे. सुरेशला तिथं भेटा, मी त्याला सांगतो. त्याचं कुठं चुकत असेल तर तेही मला सांगा, मग मी त्याकडे बघतो काय करायचं ते. पण काय बोलल्याशिवाय, भेटल्याशिवाय, एकमेकाचे आदान प्रदान केल्याशिवाय गोष्टी कळत नाही. आणि त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी, बूथ कमिटीमध्ये काही कदाचित संस्थांचे पदाधिकारी नसतील, काही माजी पदाधिकारी असतील. आजी पदाधिकाऱ्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे. माजींना पण आम्ही संघटनेच्या मार्फत कधी काळी तुम्हाला बिनविरोध निवडून आणलंय, तुम्हाला पद दिलेलं आहे, तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा दिलेली आहे. आज आता तुम्हाला तुमची गरज पक्षाला आहे, उभे राहणाऱ्या उमेदवाराला आहे. हे आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे.